नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनेक करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण तलाठी भरती 2023 चा गोंदिया जिल्ह्याचा अपेक्षित कट ऑफ काय असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण किती जागा होत्या, कॅटेगरी वाईज म्हणजे प्रवर्गानुसार किती जागा होत्या, किती ॲप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत आणि किती अपेक्षित कट ऑफ या वर्षीचा लागू शकतो याविषयी सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। हे तुम्ही ऍड बघू शकता की एकूण 60 जागांसाठी काय झालेली आहे, नोटिफिकेशन आली होती, त्याची एग्जाम सुद्धा सुरळीत पार पडलेली आहे। एग्जाम आल्यानंतर तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट प्लस सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा उपलब्ध झालेली आहे। ऑन द बेसिस ऑफ दिस सेकंड रिस्पॉन्स शीट आपण काय करत आहे, हा तलाठी भरती 2023 चा आपला जो गोंदिया जिल्हा, या गोंदिया जिल्ह्याचा अपेक्षित कट ऑफ नेमका काय असू शकतो याविषयी थोडंसं प्रेडिक्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा, तर सुरुवातीला आपण काय करूया, पहिली कॅटेगरी बघू, ते म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे एससी कॅटेगरी। आता या एससी कॅटेगरी मध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण एकच जागा होती आणि एका जागेसाठी 712 विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरले होते। जर यांचा अपेक्षित कट ऑफ बघितला तर 164 ते 170 गुणांच्या दरम्यान 200 पैकी लागण्याचे खूप चान्सेस आहेत। त्यानंतर महिलांचा जर विचार केला तर एकूण 2 जागा होत्या, 2 जागेसाठी 736 महिलांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत आणि अपेक्षित जर कट ऑफ केला आपण तर 162 ते 166 गुणांच्या दरम्यान लागण्याचे खूप चान्सेस आहेत। त्यानंतर माजी सैनिक जर बघितले तर एकच जागा होती, एका जागेसाठी 11 ऍप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत। अपेक्षित कट ऑफ यांचा जाणार आहे 140 ते 150 गुणांच्या दरम्यान 200 पैकी। त्यानंतर अंशकालीनची एकच जागा होती, एका जागेसाठी 40 ऍप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत। जर कट ऑफ एक्सपेक्टेड केला तर 150 ते 160 गुणांच्या दरम्यान इथं लागू शकतो एससी कॅटेगरीला अंशकालीनसाठी। तर हा झाला आपला एससी कॅटेगरीचा। आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर बघा, नेक्स्ट कॅटेगरी आहे ते म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजेच काय, एसटी कॅटेगरी। आता अनुसूचित जमातीमध्ये सर्वसाधारण 2 जागेसाठी ऍप्लिकेशन फॉर्म मागवण्यात आले होते आणि या 2 जागेसाठी एकूण 460 विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरल्याचे आपल्याला दिसून येते आणि जर यांचा अपेक्षित कट ऑफ बघितला तर 162 ते 166 गुण 200 पैकी तुम्हाला बघायला मिळू शकतो। त्यानंतर महिला जर बघितल्या तर 2 जागा होत्या, 2 जागेसाठी 323 महिलांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरले होते। अपेक्षित करूया आपण कट ऑफ लागू शकतो 158 ते 164 गुणांच्या दरम्यान। त्यानंतर माजी सैनिकची एक जागा होती, एका जागेला फक्त 5 ऍप्लिकेशन फॉर्म आले होते आणि अपेक्षित कट ऑफ आहे 140 ते 150 गुणांच्या दरम्यान। खेळाडूची सुद्धा एकच जागा होती, एका जागेला 9 ऍप्लिकेशन फॉर्म आले होते आणि अपेक्षित कट ऑफ आहे 148 ते 156 गुणांच्या दरम्यान इथं खेळाडूसाठी एसटी कॅटेगरीला लागू शकतो। त्यानंतर प्रकल्पग्रस्त एकच जागा होती, एका जागेसाठी 12 ऍप्लिकेशन फॉर्म आले होते आणि अपेक्षित कट ऑफ तुम्ही बघू शकता 150 ते 160 गुणांच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळू शकतो। हे झाली आपली एसटी कॅटेगरी। आता ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। बघा, आता नेक्स्ट कॅटेगरी ती व्हीजे म्हणजे व्हिसा अ कॅटेगरी। सर्वसाधारण एकच जागा होती, 219 पुरुषांनी इथं फॉर्म भरले होते, काही महिला सुद्धा होत्या, ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत कारण सर्वसाधारण जागा आहेत म्हणून। त्यानंतर यांचा जर अपेक्षित कट ऑफ बघितला तर 160 ते 170 गुणांच्या दरम्यान राहण्याची खूप चान्सेस आहे। एकच जागा आहे त्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर राहणार आहे, परंतु त्यामागचं सायकोलॉजी सुद्धा बघायला आपल्याला हरकत नाही की एका जागेसाठी कोणी ही विद्यार्थी काय करणार नाही, म्हणजे चॅलेंज घेणार नाही की बाकीच्या जिल्ह्यामध्ये भरपूर साऱ्या जागा होत्या आणि आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये एकच विजेची जागा असल्यामुळे याच जागेमध्ये का भरायचा, त्याच्या मागे भरपूर सारे कारणं असतात। पहिली गोष्ट तर तुमचा खूप सारा अभ्यास झालेला असेल म्हणून तुम्ही एका जागेसाठी फॉर्म भरसाल, किंवा तुमचा अजिबातही अभ्यास झालेला नाही तेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल, किंवा दुसरी कंडिशन तुम्ही नेटिव्ह आहात इथले म्हणजे गोंदिया जिल्ह्यातलेच आणि तुमचा ऍव्हरेज पैकी बराचसा अभ्यास झालेला आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट घरच्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्ही जिल्हा सोडू नाही शकत। हे म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे कारण असतात, म्हणून याचा कट ऑफ तुम्ही 160 ते 170 गुणांच्या दरम्यान लागण्याचे चान्सेस आहेत। बघा, आता नेक्स्ट कॅटेगरी भजब म्हणजे एनटीबी कॅटेगरी। आता एनटीबी कॅटेगरी मध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण एकच जागा होती, एका जागेसाठी 28 ऍप्लिकेशन फॉर्म आले होते आणि जर यांचा कट ऑफ जर बघितला आपण तर 164 ते 168 गुणांच्या दरम्यान, सॉरी 28 ऍप्लिकेशन फॉर्म ने 282 ऍप्लिकेशन फॉर्म आले होते आणि एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 164 ते 168 गुणांच्या दरम्यान। महिलांच्या सुद्धा जर बघितला आपण तर एकच जागा होती, एका जागेला 197 महिलांनी फॉर्म भरले होते। अपेक्षित आहे कट ऑफ 162 ते 164 गुणांच्या दरम्यान लागण्याचा। त्यानंतर भजक कॅटेगरी म्हणजे एनटीसी कॅटेगरी। आता या एनटीसी कॅटेगरी मध्ये सर्वसाधारण एक जागा होती,
एका जागेसाठी 36च अप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत। जर एक्सपेक्टेड कट ऑफ बघितला तर 160 ते 164 गुणांच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळू शकतो। त्यानंतर महिला जर बघितल्या तर एकच जागा होती, एका जागेला 43 महिलांनी इथं अप्लिकेशन फॉर्म आपल्याला एनटीसी कॅटेगरीमध्ये भरलेले दिसून येतात आणि यांचा जर अपेक्षित कट ऑफ बघितला तर 156 ते 162 गुणांच्या दरम्यान लागण्याचे खूप चान्सेस आहे। ऍक्च्युअली हे एक्सपेक्टेड आहे, याच्यामध्ये चेंजेस सुद्धा होऊ शकतो। नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला जे मिळालेले गुण आहेत त्याच्यामध्ये फार सारा चेंजेस तुम्हाला बघायला मिळणारच आहे आणि तो लवकरात लवकर सुद्धा बघायला मिळेल। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ते म्हणजे भजड कॅटेगरी म्हणजे एनटीडी कॅटेगरी। आता या एनटीडी कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण एक जागा होती आणि या एक जागेसाठी 322 लोकांनी इथं फॉर्म भरलेले आहे आणि अपेक्षित करूया यांचा कट ऑफ 162 ते 166 गुणांच्या दरम्यान। त्यानंतर नेक्स्ट म्हणजे महिला असतात। या महिला एनटीडी कॅटेगरीमध्ये एकच जागा होती, एका जागेसाठी 53च अप्लिकेशन फॉर्म आलेले आहे म्हणून यांचा कट ऑफ लागू शकतो 156 गुण ते 162 गुणांच्या दरम्यान। त्यानंतर नेक्स्ट अतिशय इम्पॉर्टंट आपली कॅटेगरी ते म्हणजे ओबीसी कॅटेगरी। आता ओबीसी कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण तर तुम्ही बघू शकता सर्वसाधारण 3 जागेसाठी अप्लिकेशन फॉर्म मागवण्यात आले होते आणि एकूण 2053 विद्यार्थ्यांनी इथं सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। एक्सपेक्टेड करूया यांचा कट ऑफ 166 ते 170 गुणांच्या दरम्यान 200 पैकी लागेल। त्यानंतर महिला जर बघितल्या तर महिलांच्या सुद्धा 3 जागा होत्या, 3 जागेसाठी 1783 महिलांनी इथं अप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत आणि एक्सपेक्टेड आहे कट ऑफ 162 ते 166 गुणांच्या दरम्यान। त्यानंतर माजी सैनिक ओबीसी कॅटेगरीमध्ये एक जागा होती, एका जागेसाठी 46 माजी सैनिकांनी इथं फॉर्म भरलेले आहेत। अपेक्षित आहे यांचा कट ऑफ 150 ते 158 गुणांच्या दरम्यान लागण्याचा। त्यानंतर खेळाडू जर बघितलं तर एकच जागा होती, एका जागेला 33 म्हणजे 33 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। 152 ते 160 गुणांच्या दरम्यान तुम्हाला कट ऑफ बघायला मिळू शकतो। त्यानंतर प्रकल्पग्रस्तची सुद्धा एकच जागा होती, 71 विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरले होते। 160 ते 164 गुणांच्या दरम्यान यांचा कट ऑफ लागू शकतो। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ते म्हणजे आपली ईडब्ल्यूएस कॅटेगरी। आता या ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता सर्वसाधारण 2 जागेसाठी अप्लिकेशन फॉर्म मागवण्यात आले होते आणि 286 विद्यार्थ्यांनी इथं अप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत। जर यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघितला तर 164 ते 170 गुणांच्या दरम्यान इथं लागण्याचे खूप चान्सेस आहेत। त्यानंतर जर आपण बघितली तर माजी सैनिक तर एक जागा होती, एका जागेसाठी 4च अप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत। ऑब्व्हियसली कट ऑफ 148 ते 158 गुणांच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळू शकतो। त्यानंतर महिला राहिल्या, आपल्या महिलाच्या 2 जागा होत्या, 2 जागेसाठी 69च अप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत। त्यानंतर 160 ते 164 गुणांच्या दरम्यान ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये महिलांसाठी कट ऑफ लागू शकतो। त्यानंतर अंशकालीनची सुद्धा एकच जागा होती, एका जागेला 2च अप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत। ऑब्व्हियसली कट ऑफ कमीच लागणार आहे, 150 ते 158 हे सांगितलेलं आहे, पण याच्यापेक्षाही अंशकालीनचा तुम्हाला कट ऑफ कमी बघायला मिळेल। जवळपास 142 ते 150च्या दरम्यान इथं अंशकालीनचा तुम्हाला बघायला मिळू शकतो। त्यानंतर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तलाठी भरतीची अपडेट वेळेवर घेण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। बघा आता नेक्स्ट कॅटेगरी आहे ते म्हणजे अराखीव कॅटेगरी। आता अराखीव कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण 8 जागा होत्या, या 8 जागेसाठी तुम्ही बघू शकता 952 विद्यार्थ्यांनी इथं गोंदिया जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत। यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 174 ते 180 गुणांच्या दरम्यान। आता हा खूप झाला असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु त्याला इलाज नाही, कारण जागा कमी आहेत, फॉर्म भरपूर आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जास्तच लागत असतो। त्यानंतर महिला तुम्ही बघू शकता 6 जागा होत्या, या 6 जागेसाठी 555 महिलांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी फॉर्म भरले होते। यांचा कट ऑफ एक्सपेक्टेड करू शकतो आपण 168 ते 176 गुणांच्या दरम्यान। हे मागे पुढे काही पण होऊ शकतो, कारण की हा आपला काय फक्त एक्सपेक्टेड आहे म्हणजे अपेक्षित कट ऑफ आहे, याच्यामध्ये चेंजेस तुम्हाला खूप सारे बघायला मिळतील। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट नॉर्मलायझेशन प्रोसिजर वगैरे फॉलो होणार आहे, त्यामुळे तुम्हाला जे मिळालेले गुण आहेत हे तुमचे काही फायनल गुण वगैरे नाही आहे। याच्यामध्ये नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे गुण वाढणार सुद्धा आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे गुण कमी सुद्धा होणार आहे। आता एक कमी कोणत्या विद्यार्थ्याचे होणार आहे तर त्याच्यासाठी आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवलेलाच आहे। नॉर्मलायझेशन नावाचा जो टॉपिक असतो त्या टॉपिक वरती एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे। आपल्या चॅनलच्या तलाठी भरती या प्लेलिस्ट मध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं तर तिथं नॉर्मलायझेशन नेमकं कसं असते आणि ते नॉर्मलायझेशन झाल्यानंतर गुण कसे वाढतात किंवा गुण कसे कमी होतात याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला तिथं मिळेल, तर तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता। बघा आता नेक्स्ट म्हणजे माजी सैनिक। आता माजी सैनिकाच्या ओपन कॅटेगरीमध्ये 3 जागा होत्या, 16 विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरल्याचे आपल्याला दिसून येतो, परंतु यांचा कट ऑफ 156 ते 160 गुणांच्या दरम्यान जाऊ शकतो।
त्यानंतर नेक्स्ट म्हणजे अंशकालीनच्या सुद्धा 2 जागा होत्या. 2 जागेसाठी एकूण 29 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. 150 ते 160 गुणांच्या दरम्यान आपण अपेक्षित करू यांचा कट ऑफ लागू शकतो. प्रकल्पग्रस्तची 1 जागा होती. एका जागेसाठी 17 ऍप्लिकेशन फॉर्म आल्याचे आपल्याला दिसून येतो. जर कट ऑफ बघितला तर 160 ते 164 गुणांच्या दरम्यान इथं जाऊ शकतो. त्यानंतर भूकंपग्रस्त जर बघितला तर 1च जागा होती. एका जागेसाठी एकूण 89 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि इथं जर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघितला तर 162 ते 166 गुणांच्या दरम्यान तुम्हाला अराखीव कॅटेगरीमध्ये भूकंपग्रस्त लोकांसाठी जाऊ शकतो. हा झाला आपला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ. आता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तलाठी भरती असो अथवा कोणत्याही इतर सरकारी भरतीविषयी ताज्या अपडेट जर घ्यायचे असतील तर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये बरीच काही माहिती आपण तुमच्या समोर घेऊन येत असतो. तर तोपर्यंत नमस्कार. चला ठीक आहे.